घरात छान सुगंध यावा म्हणून आपण रूम फ्रेशनर स्प्रे करतो. पण हा सुगंध तयार होतो तरी कशापासून? आणि स्प्रे केल्यानंतर हे पदार्थ आपल्या घरातील हवेत नेमकं काय करतात? चला सायन्स काय सांगतं ते पाहूया. रूम फ्रेशनरच्या लेबलवर 3 प्रमुख घटक असतात: प्रॉपेलंट, सॉल्व्हंट आणि फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंधी द्रव्य. प्रॉपेलंट म्हणजे कॅनमधील द्रव बाहेर फवारण्यासाठी वापरला जाणारा घटक. सॉल्व्हंट सुगंधी द्रव्यासारखे इतर घटक विरघळवण्यासाठी किंवा मिश्रण तयार ठेवण्यासाठी वापरले जाते. व फ्रॅग्रन्स म्हणजे आपल्याला जाणवणारा सुगंध. पण या बाटलीच्या लेबलवर फ्रॅग्रन्समध्ये नेमकी कोणती रसायने किंवा त्यांचं प्रमाण किती आहे हे स्पष्टपणे दिलेलं नसतं. म्हणून फक्त या लेबलवरून विशिष्ट रसायन शरीरासाठी किती धोकादायक आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रूम फ्रेशनर व इतर एरोसोल सुगंधी उत्पादनापासून व्हीओसी म्हणजे अस्थिर सेंद्रिय संयुगे हवेत सोडली जाऊ शकतात. EPA नुसार एअर फ्रेशनर आणि एरोसोल स्प्रे हे घरातील व्हीओसीचे स्रोत असू शकतात. आणखी महत्त्वाचं म्हणजे काही सुगंधी रसायनं घरातील हवेत असलेल्या ओझोनशी रासायनिक अभिक्रिया करू शकतात. या अभिक्रियेमधून काही दुय्यम प्रदूषक, अतिसूक्ष्म कण किंवा काही परिस्थितींमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखे पदार्थ तयार होऊ शकतात. म्हणजे काय? रूम फ्रेशनरचा स्प्रे फक्त सुगंध हवेत सोडत नाही, त्याहून हवेत विविध रासायनिक संयुगेही मिसळू शकतात. आता प्रश्न आहे, हे पदार्थ श्वासातून शरीरात गेल्यावर लहान मुलांवर, मोठ्यांवर काय परिणाम होऊ शकतो? तसेच या बाटलीवर लिहिलेलं असतं, कीप इट अवे फ्रॉम फायर, हीट, लाईट अँड किड्स. तर हे पदार्थ श्वासातून शरीरात गेल्यावर लहान मुलांवर आणि मोठ्यांवर काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया पार्ट 2 मध्ये. ही रील्स सेव्ह करा आणि पार्ट 2 साठी फॉलो करा.